मला थोडासा वेगळा मुद्दा घ्यायचा आहे आणि डॉक्टर शिवानंद भानुसे सर मला आजही आठवतं. हा जी-आर मिळाल्याच्या नंतर आपण लगेच चर्चा केली होती. तेव्हाचे तुमचे शब्दसुद्धा मला आठवतात. पण एक चर्चा राज्यभर सुरू झाली. ती चर्चा अशी होती की प्रतिज्ञापत्राच्या आधारे ज्याची नोंद नाही त्याला प्रमाणपत्र मिळू शकेल आणि त्याचा ओबीसी होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशा प्रकारची मांडणी सातत्यानं केली जात होती. केवळ आंदोलनकर्त्यांकडून नाही, तर त्यांच्या जे कायदेशीर त्यांना सल्ला देत होते त्यांच्याकडून सुद्धा. पण तुम्ही त्याला विरोध करत होतात. प्रतिज्ञापत्राच्या नुसार जातीचं प्रमाणपत्र मिळण्याची जी प्रक्रिया होती, अडचण काय आली असं तुम्हाला वाटतं? विलासजी, या देशात कुणाला काय वाटतं, कोण काय मागतं, कोण काय मागतं, कोण काय विरोध करतं, यावर हा देश चालत नाही. हा देश भारतीय संविधानावर चालतो. आणि एक संविधानाचा अभ्यासक म्हणून मी सातत्यानं सांगत आलेलो आहे. गेल्या 35 वर्षापासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून, मराठा मोर्चाच्या माध्यमातून सातत्यानं खेडेकर साहेब असतील, आम्ही असेल, सातत्यानं खरं काय आहे ते सांगत आलेलो आहे. राणे समितीनं दिलेलं आरक्षण टिकणार नाही, आम्ही त्याच दिवशी सांगितलं होतं, ते टिकलं नाही. त्यानंतर फडणवीसांनी दिलेलं एसीबीसी आरक्षण टिकणार नाही, त्याच दिवशी सांगितलं होतं, ते टिकलं नाही. त्यानंतर अधिसूचना निघाली होती. जरांगे पाटलांना मी वाशीत जाऊन सांगितलं होतं की हे याच्यात काही नाही. ते 1.5 वर्षानंतर लोकांच्या लक्षात आलं. आणि आत्ताच योगेश केदार म्हणाले त्या पद्धतीनं 31 ऑगस्ट रोजी ज्यावेळी अभ्यासक या आणि काहीतरी चर्चा करा असं म्हटल्यानंतर जरांगे पाटलांना, योगेश केदार असेल, मी असेल, श्रीमंत कोकाटे, आम्ही सर्व त्या ठिकाणी होतो. 1.5 तास आम्ही चर्चा करत होतो. जरांगे पाटील म्हणाले की अशा पद्धतीनं गॅजेटियर लागू करून असा जी-आर काढला जातोय. मी म्हटलं असं गॅजेटियर लागू करून जी-आर काढून कुठलेही आरक्षण मिळत नसतं. कारण जात वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र काढण्याचे जे निकष आहेत ते 2001च्या कायद्यानुसार, 2012च्या कायद्यानुसार आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नुसार असतात. आणि त्या पद्धतीनंच ते होत असतं. वेगळं काही होत नसतं. कायद्यापेक्षा जी-आर मोठा असू शकत नाही, त्यामधून काहीच होणार नाही असं 3 दिवस अगोदरच जी-आर निघण्याच्या असं हां. आम्ही सांगितलं होतं. ते मला एका शब्दात म्हणाले, आमचं ठरलंय, जी-आर ड्राफ्ट करून द्या. जसा तुम्ही 7 सप्टेंबर 2023ला मला जी-आर ड्राफ्ट करून दिला होता, तसा आता ड्राफ्ट करून द्या. म्हटलं मीच नाही तर खुद्द आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही आले आणि त्यांनी जी-आर ड्राफ्ट केला, तर त्यामध्ये होत नसतंय. आणि या पाठीमागं न लागता त्यांना मी अनेक सर, पर्याय त्या दिवशी तिथं असणारे वकील आणि अभ्यासक तर सर ते बोलत होते ना योग्य. अच्छा, तिथं कोण वकील होते मी सांगतो ना. त्यांच्या आशिष गायकवाड पासून मनोजदादांनी ऐका ऐका सगळ्या अभ्यासकाला आपल्या दाखवलं तिथं काळकुटे असणाऱ्या. काळकुटे साहेब, तिथे भानुसे आशिष सर, गायकवाड पासून तेवढं ते सगळ्या बाकीचे अभ्यासक होते त्यांना दाखवला होता ना सर तिथं. बाकीचे अभ्यासक वकील त्यांना मी मंडळी होती ते सर बरोबर आहे म्हणले सर. सगळ्यांना मी तिथंच खोडलेलं आहे की याच्यातून काहीही होणार नाही. आदरणीय विलासजींना विचारा की दुसऱ्या दिवशी चर्चा झाली होती, त्या चर्चेमध्ये आशिष गायकवाड सुद्धा होते. त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की समजा माझे काका कुणबी आहेत आणि माझ्या काकू मराठा आहेत, तर त्यांच्या शपथपत्रावर काकू कुणबी होतीन का किंवा त्यांचे भाऊ कुणबी होतीन का? तर अर्थात त्याचं उत्तर नाही असं होतं. मी त्यानंतर आवाहन केलं होतं की पण छत्रपती मनोजदादांनी एकट्याने संभाजीनगर नाही ना जिल्ह्यात, निर्णय घेतला हा भानुसे सर. पण आम्ही सांगत होतो ना, ठीक आहे ना, मनोज दादाला फसवलं गेलं हेच सांगतोय ना आम्ही सुरुवातीपासून, की आजूबाजूच्या भरपूर चंद्रा लोक होते हे चौकडीवर मला सांगायचं तुम्हाला. बाकीचे अभ्यासक आपलेच होते तिथं एवढंच हो, सांगितलं मला. बाकी काय विखे पाटलांनी, सरकारने मराठा समाजाला फसवलंय. आणि ओबीसीचं जे चाललंय ना सगळं, हे फक्त राजकारण चाललंय की मराठा समाजाला खूप काही मिळालंय, आम्ही आता मिळू देणार नाही, आम्ही त्यांचे मशी आहोत असं सांगितलेलं आहे. डॉक्टर साहेब, विलासजी, मी हा मुद्दा डॉक्टर साहेब, सांगत होतो. तुम्ही बरोबर मुद्द्याला